वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आज आपल्याला एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे की काही 100% अनुदान प्राप्त संस्था आहेत. 100% शैक्षणिक ज्या संस्था आहेत त्या अनुदान प्राप्त आहेत, परंतु त्या पवित्र पोर्टल मार्फत भरतीमध्ये येत नाहीत. मग अशा कोणत्या संस्था आहेत की ज्या 100% ग्रँडेड आहेत, शैक्षणिक संस्था मित्र हो, परंतु त्यांना पवित्र पोर्टल मधून भरती करणं हे बंधनकारक नाही. मग अशा संस्था ज्या काही शिक्षकांची भरती करतात त्या कशा प्रकारे करतात त्याच्याविषयी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. आणि अशा कोणत्या संस्था आहेत, तर त्या संस्थेची एक जाहिरात जी आहे मित्र, मी ती जाहिरात आज या स्क्रीनवर शेअर केलेली आहे. ती जाहिरात आपल्याला पाहायची आहे आणि कुठल्या ऍक्ट मध्ये ही जाहिरात बसते, म्हणजे यांना जी परवानगी दिलेली आहे शासनाने की या ज्या संस्था आहेत ह्या पवित्र पोर्टल मध्ये पण येत नाहीत, यांना रोस्टर पण नाही आहे. या दोन्ही गोष्टी आहे, म्हणजे यांना आरक्षण पण नाही आहे आणि यांची जी भरती आहे ही भरती त्या संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिव किंवा ते जे संस्थेचं जे सन्माननीय मंडळ असते, व्यवस्थापकीय मंडळ आपण त्याला म्हणतो, ते मंडळ त्याची जाहिरात देऊन स्वतःची भरती करते आणि त्या संस्थेला रोस्टर म्हणजे आपण त्याला बिंदू नामावली म्हणतो ती सुद्धा बंधनकारक नाही. तर अशी एक संस्था आहे, त्या संस्थेची जाहिरात मित्र आपल्याला मिळाली आहे. ती जाहिरात मी या स्क्रीनवर शेअर केलेली आहे. तर ह्या ज्या संस्था आहेत मित्र हो, ह्या संस्था आहेत अल्पसंख्याक संस्था. म्हणजे ज्या शैक्षणिक संस्थेला अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा मिळालेला आहे, अशा शैक्षणिक संस्थेला जरीही ती 100% अनुदान प्राप्त असेल तरीही त्या संस्थेला त्यांच्या शिक्षकांची, त्यांच्या संस्थेमध्ये लागणाऱ्या शिक्षकांची भरती ही पवित्र पोर्टल मार्फत करण्याचं बंधन नाही. दुसरं असं महत्वाचं आहे की त्यांना आरक्षण सुद्धा नाही आहे, म्हणजे जे बिंदू नामावली आहे ते सुद्धा नाही. म्हणजे त्यांनी असं ठरवलं की आम्हाला सर्वच्या सर्व पोस्ट ओपन कॅटेगरीच्या घ्यायच्या आहेत तर ते ओपनच घेऊ शकतात, त्यांना कुठल्याच प्रकारचं बंधन नाही. तर या संस्थांना अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा मिळालेला असते आणि ज्या संस्थेला अल्पसंख्याक, ज्या शैक्षणिक संस्थेला अल्पसंख्याक हा दर्जा मिळाला असतो ती संस्थेला, त्या संस्थेला पवित्र पोर्टल मार्फत भरती करणं बंधनकारक नाही. तर मग ही जी संस्था आहे बघा, या संस्थेची मी एक जाहिरात इथं आपलं या स्क्रीनवर शेअर केलेली आहे. ही जाहिरात वाचू आपण आणि या संस्थेची निवड प्रक्रिया कशी चालते ते आपल्याला बघायचं आहे. बघा, या जी संस्था आहे या शाळेचं नाव दिलेलं आहे श्री कंकुबाई श्राविकाश्रम कारंजा लाड, जिल्हा वाशिम. मान्यता प्राप्त आहे, 100% अनुदानित जैन अल्पसंख्याक संस्था आहे मित्र. मान्यता प्राप्त आहे, 100% अनुदानित आहे, जैन अल्पसंख्याक संस्था. कंकुबाई माध्यमिक कन्या शाळा कारंजा लाड, जिल्हा वाशिम. आणि हिचा युडायस क्रमांक सुद्धा त्यांनी इथं दिलेला आहे आणि सरळ त्यांनी पेपरमध्ये अशी जाहिरात दिली आहे ती आम्हाला पाहिजे. म्हणजे यांची जाहिरात जी आहे ती पवित्र पोर्टलवर येणार नाही. कारण काय, तर ही अल्पसंख्याक संस्था आहे. आता हा अल्पसंख्याक संस्थेचा जो ऍक्ट आहे तो ऍक्ट यांनी दिलेला आहे, कोणत्या ऍक्ट नुसार त्यांना हा अधिकार मिळालेला आहे ते सुद्धा यांनी इथं दिलेलं आहे. भारतीय संविधानातील कलम 30(1) व महाराष्ट्र शासन निर्णय व क्रीडा विभाग दिनांक 13 जुलै 2006 व दिनांक 10 जून 2022 नुसार अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थेला शाळेतील रिक्त शिक्षक व शिक्षकेतर पदे भरण्याच्या प्राप्त अधिकारानुसार श्री कंकुबाई श्राविकाश्रम कारंजा लाड, जिल्हा वाशिम द्वारा संचालित कंकुबाई माध्यमिक कन्या शाळा कारंजा लाड, जिल्हा वाशिम या शाळेतील खालील नमूद केलेले पदे आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांमधून भरावयाची आहेत. म्हणजे यांनी असं दिलेलं आहे की भारतीय संविधानामधील कलम जे आहे ते 30(1) नुसार आणि
महाराष्ट्र शासनाचे दोन निर्णय आहेत या बाबतीत. एक आहे 13 जुलै 2006चा आणि दुसरा आहे 10 जून 2022चा. या दोन निर्णयानुसार जर एखाद्या शैक्षणिक संस्थेला अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा प्राप्त असेल तर ती जी संस्था आहे त्या संस्थेला पवित्र पोर्टल मार्फत त्यांच्यामध्ये जे शिक्षक उमेदवार पाहिजेत त्यांची भरती करण्याचं बंधन नाही. ते स्वतःच अशी पेपरमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट देऊन त्यांची भरती करू शकतात. म्हणून ती संख्या जी आहे ती अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा प्राप्त आहे. तर आता याच्यामध्ये यांनी जाहिरात अशी दिलेली आहे बघा, इथं दिलेलं आहे त्यांनी पहिल्या याच्यामध्ये अनुक्रमांक आहे 1, पदाचे नाव आहे शिक्षण सेवक आणि कुठल्या वर्गासाठी आहे, कुठल्या गटासाठी आहे, तर इयत्ता 6 ते 8वी पूर्ण वेळ शिक्षक यांना पाहिजे 6 ते 8 ला शिकवण्यासाठी. पदसंख्या 1 आहे. विषय आहे इंग्रजी, म्हणजे इंग्रजी विषय. तर 6 ते 8 साठी आपल्याला जर इंग्रजी विषयाचं पाहिजे असेल तर ते BA इंग्लिश लिटरेचर BEd पाहिजे, म्हणजे BA ला इंग्लिश विषय पाहिजे. किंवा आता 6 ते 8 आहे तर BA DEd सुद्धा चालते, पण BA ला इंग्लिश विषय असायला पाहिजे, कारण यांनी विषय दिलेला आहे तो आहे इंग्रजी विषय. हे इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. माध्यम दिलेलं आहे मराठी. मराठी माध्यमाची शाळा आहे, पण इंग्रजी त्याच्यामध्ये विषय आहे, कंपल्सरी विषय असतो. त्याच्यासाठी 6 ते 8 ला शिकवायला एक पूर्ण वेळ शिक्षक पाहिजे. त्यांचा विषय दिलेला आहे इंग्रजी. याच्यावरून आपल्याला समजायला पाहिजे जेव्हा आपण विकल्प भरू तेव्हा इंग्रजी जर विषय मागते तर BA ला आपल्याला इंग्रजी विषय असायला पाहिजे 3 वर्षासाठी. ते आणि व्यावसायिक जी पात्रता आहे ते एक तर BEd असेल एक तर DEd असेल. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बघा इथं दिलेली आहे. BA इंग्रजी, BEd/DEd. पुन्हा TET CTET अनिवार्य. संस्कृत विषय असल्यास प्राधान्य. त्यांचं असं म्हणणं आहे जर संस्कृत विषय असेल तुम्हाला कुठं तर त्यांना प्राधान्य देऊ आपण. आणि हे मानधन दिलेलं आहे शिक्षण सेवकाची जे काही वेतन श्रेणी असते 3 वर्षासाठी ती दिलेली आहे 16,000 रुपये. वयोमर्यादा शासन नियमानुसार आणि पदरिक्त तपशील जो आहे तो संच मान्यतेनुसार हे पदरिक्त झालेला आहे यांच्या शाळेमध्ये. आणि उपलब्ध कार्यभार त्या विषयाचा वर्कलोड याच्यानुसार ही जी जाहिरात आहे ती त्यांनी दिलेली आहे. पुढे त्यांनी काही याच्यामध्ये टिप दिलेल्या आहेत त्या फार महत्वाच्या टिप आहेत. संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही. ही जी संस्था आहे ही अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे, त्याच्यामुळे याला बिंदू नामावली म्हणजे रोस्टर नाही यांचं असं म्हणणं आहे. म्हणजे इथं कोणीही इंटरव्ह्यूला जाऊ शकतो, ओपन कॅटेगरी असो की रिझर्व्ह कॅटेगरी असो, कोणीही जाऊ शकतो. वरील पदाकरता दिनांक 6/11/2023 ला सोमवारी दुपारी 2 वाजता अर्ज प्रमाणपत्राच्या सत्यप्रती व मूळ प्रमाणपत्रासह स्वखर्चाने मुलाखती करता हजर राहावे. मुलाखत स्थळ कंकुबाई माध्यमिक कन्या शाळा कारंजा जिल्हा वाशिम. यांनी असं सांगितलं की जर वरील क्वालिफिकेशन जर मध्ये बसत असाल तर तुम्ही स्वखर्चाने 6/11/2023 ला संबंधित माध्यमिक शाळेमध्ये स्वखर्चाने हजर राहायचं आहे. हे दुसरी टिप त्यांनी इथं टाकलेली आहे. पुढे 3 वरील पदाकरता फक्त TET/CTET उत्तीर्ण उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल. हे कंपल्सरी आहे. TET किंवा CTET मुलाखत म्हणजे TET किंवा CTET पास उमेदवार त्याला पाहिजे. ज्या उमेदवारांनी TET किंवा CTET दिलेली नाही तो उमेदवार इथं चालणार नाही, त्याची ते मुलाखत घेणार नाहीत. फक्त TET किंवा CTET जर उत्तीर्ण उमेदवार असेल त्यांनीच इथं जावं. म्हणजे हे तर क्वालिफिकेशन पाहिजे प्लस TET किंवा CTET उत्तीर्ण पाहिजे. वरील पदाकरता केवळ महिला उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल. आता ही कन्या शाळा असल्यामुळे यांनी इथं असं ठरवलंय की फक्त आम्हाला महिला उमेदवारच पाहिजे, इथं पुरुष उमेदवार चालणार नाही, असं यांनी सुद्धा एक इथं अट टाकलेली आहे. आणि खाली त्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्या मुख्याध्यापिका कंकुबाई माध्यमिक कन्या शाळा कारंजा लाड जिल्हा वाशिम. अशी एक जाहिरात मित्र हो. ही जी जाहिरात आहे आता याची पुढल्या महिन्यात इंटरव्ह्यू आहे म्हणून मी आपल्या समोर सादर केली स्क्रीन मध्ये. आणि आपल्याला या जाहिरातीमधून हे सुद्धा चर्चा करायची आहे की अल्पसंख्याक संस्था प्राप्त असलेल्या ज्या शाळा आहेत त्या पवित्र पोर्टल मार्फत भरती करणं त्यांना बंधनकारक नाही. म्हणजे तिथं एकाच 3 वगैरे हे काही प्रमाण नाही. ते इथं रजिस्टरही करत नाही, काहीच नाही. ते स्वतःची जाहिरात पेपरमध्ये स्वतःच देऊन टाकतात, स्वतःच मुलाखत घेतात आणि स्वतःच त्याची निवड करतात. हे इथं महत्वाचं आहे. आणखी याच संस्थेची एक जाहिरात
आलेली आहे ती सुद्धा आपल्याला बघायची आहे बघा. पुन्हा ही तीच संस्था आहे. त्याच्यानंतर त्यांनी हेच दिलेलं आहे याच्यामध्ये भारतीय संविधानातील कलम 30(1) व महाराष्ट्र शासन निर्णय व क्रीडा विभाग दिनांक 13 जुलै 2006 व दिनांक 10 जून 2022 नुसार याला सुद्धा अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेला आहे याही शैक्षणिक संस्थेला. तर मग यांची आता फक्त याच्यामध्ये काय आहे, शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता आणि वर्गाचा गट बदललेला आहे बघा. अनुक्रमांक 1 आहे, पदाचे नाव आहे शिक्षण सेवक 1 ते 4. आता यांना 1ली ते 4थी साठी पाहिजे. पदसंख्या 1, माध्यम आहे मराठी आणि अनुदानाचा प्रकार 100% अनुदानित आहे, 100% अनुदानित आहे. म्हणजे जे काही 3 वर्ष आहे तो शिक्षण सेवकाचा पगार मिळेल आणि त्यानंतर फुल पेमेंट मिळणार आहे. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता यांनी दिलेली आहे. तर इथं HSC DED, आता याला यांनी असं म्हटलंच नाहीये की आर्टचा पाहिजे की सायन्सचा पाहिजे. मग HSC DED आता कुणीही जाऊ शकतो, ज्याचं 12वी पास आहे आणि DED झालेलं आहे. बीएड नाही झालं तिथे, पदवीधर बीएड नाही चालणार, HSC DED पाहिजे. त्यानंतर TET CTET अनिवार्य आहे. मानधन आहे 16,000. वयोमर्यादा शासन नियमानुसार आणि पदरिक्त तपशील संच मान्यता व उपलब्ध कार्यभारानुसार त्यांनी दिलेला आहे. पुन्हा याच्यामध्ये त्यांनी त्याच अटी टाकलेल्या आहे की संस्था ही अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे, त्यामुळे त्याला बिंदू नामावली नाही म्हणजे रोस्टर नाही. पुन्हा याची जी मुलाखत आहे 6/11/2023 ला दुपारी 2 वाजता आहे. अर्ज आणि सत्यप्रत ज्या काही तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आणि CTETच्या त्या इथं घेऊन जायचं आहे. पुन्हा इथं सुद्धा त्यांनी म्हटलंय वरील पदाकरता केवळ महिला उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल. कन्या शाळा असल्यामुळे इथं फक्त महिला उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येणार आहे, पुरुष उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार नाही. तर याच्या मागचा उद्देश एकच आहे मित्र हो, की आपल्याला हे सुद्धा आपण या प्रोसेसमध्ये असल्यामुळे हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे की अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळेला पवित्र पोर्टल मधून भरती करण्याचं बंधन नाही. ते स्वतःची जाहिरात पेपरला ऍडव्हर्टाइजमेंट देतात आणि स्वतःच्या शाळेची जे काही उमेदवार पाहिजे स्वतःच्या संस्थेमध्ये ते भरतात. आणि दुसरं महत्वाचं आणखी एक आहे की ज्या शैक्षणिक संस्थेला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेला आहे त्यांना रोस्टर सुद्धा बाइंडिंग नाही. म्हणजे रोस्टर जे बिंदू नामावली म्हणतो ते सुद्धा त्यांना नसते. त्यांच्या संस्थेमध्ये सर्वच्या सर्व पोस्ट या ओपन कॅटेगरीच्या किंवा कोणत्या ज्या पाहिजेत त्यांना ते घेऊ शकतात त्यांच्या सोयीनुसार. तिथं अमुकच एक पोस्ट SC साठी रिझर्व आहे, एक ST साठी रिझर्व आहे, एखादी काहीतरी SBC साठी आहे किंवा एखादी EWS साठी आहे असं नसते. कारण काय, तर त्या संस्थेला अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही एक चर्चा केलेली आहे. कारण बरेचशा अशा कमेंट्स येतात की मग कुठल्या अशा संस्था आहेत की त्या पवित्र पोर्टलमध्ये येत नाहीत. तर त्यामध्ये आपण ही एक संस्था घेतली आहे की ज्या संस्थेला अल्पसंख्याकाचा दर्जा प्राप्त असतो ती संस्था पवित्र पोर्टलमध्ये येत नाही. ती सरळ त्यांची जे काही व्यवस्थापन मंडळ आहे ते त्यांची नियुक्ती करते. तर मला आशा आहे की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथं आजच्या या चर्चेला मी पूर्णविराम देतो. धन्यवाद.